Hello friends, in last period we have discussed the concept of microeconomics and macroeconomics. After the concept of microeconomics and macroeconomics, we are going to study the features or characteristics of microeconomics first. Okay, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. You already studied at 12th level, same are here and nothing is new one, but one thing is that we are going to add something whatever not studied at 12th level also. Okay, now features or characteristics of microeconomics. Number 1, it is a microscopic study of the individual economic unit in the economy. Okay, it means what? It is a microscopic study, सूक्ष्मदर्शक पद्धतीने केलेला अभ्यास, सूक्ष्मदर्शी अभ्यास कशाचा? इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट इन द इकॉनॉमी, अर्थव्यवस्थेमध्ये व्यक्तिगत एखाद्या आर्थिक घटकाचा अभ्यास म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स अँड नथिंग एल्स. नंबर 2, इट युजेस स्लाइसिंग मेथड टू डील विथ इट्स प्रॉब्लेम्स. इट डिवाइड द होल into the smaller individual units. Means here whole is not important, the part of that whole. Slicing म्हणजे विभाजन पद्धती, means whatever whole is there, whatever complete is there, we are going to divide into parts, and that individual parts we are going to study, that individual unit we are going to study. So it divides whole into the smaller individual units. म्हणजेच संपूर्ण जे काय असेल त्याला आपण विभागून या ठिकाणी एका भागाचा अभ्यास करतो. नंबर 3, इट इज द स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल कंझ्युमर्स अँड प्रोड्युसर्स. इट इज द स्टडी ऑफ व्हॉट? बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल कंझ्युमर्स अँड प्रोड्युसर्स. अर्थव्यवस्थेमध्ये व्यक्तिगत ग्राहक आणि व्यक्तिगत उत्पादक यांच्या वर्तनाचा अभ्यास म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स अँड नथिंग एल्स. कंटिन्यू. नंबर 4, इट इज द स्टडी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग इन पर्टिक्युलर. कुठल्याही पर्टिक्युलर प्रोडक्टची प्राइसिंग डिसाईड होताना, किंमत निश्चिती होताना आपण जे अभ्यास करतो त्याला मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात. बिकॉज वी आर हिअर गोइंग टू स्टडी द प्राइसिंग ऑफ पर्टिक्युलर प्रोडक्ट, दॅट्स वाय इट इज द स्टडी ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स अँड नथिंग एल्स. नंबर 5, इट इज द स्टडी ऑफ फॅक्टर प्राइसिंग इन पर्टिक्युलर. फॅक्टर मीन्स व्हॉट? उत्पादनाचा घटक. whatever factor is there and the pricing of such factor is also the study of microeconomics, because here we are going to study the pricing of that particular factor, that individual factor, that is considered as the study of microeconomics and nothing else. Number 6, it studies in detail about the behavior of individual economic units, that is it is the study of trees and not the forest. अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी. हिअर वी आर गोइंग टू स्टडी द बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट इन द इकॉनॉमी. एका व्यक्तिगत घटकाचा किंवा त्याच्या वर्तनाचा वी आर गोइंग टू स्टडी हिअर, बट नॉट गोइंग टू स्टडी द होल. इट मीन्स दॅट वी आर गोइंग टू स्टडी द ट्रीज इन द फॉरेस्ट अँड नॉट द फॉरेस्ट. संपूर्ण जंगलाचा अभ्यास करत नाही आपण या ठिकाणी, त्या जंगलातील झाडांचा अभ्यास करतो, एका झाडांचा अभ्यास करतो, म्हणजे एका पार्ट्सचा अभ्यास करतो. दॅट इज नथिंग बट मायक्रो इकॉनॉमिक्स और सूक्ष्म अर्थशास्त्र. नंबर 7, इट इज द ॲनालिटिकल स्टडी ऑफ स्मॉल इकॉनॉमिक युनिट्स ऑफ द इकॉनॉमी. अर्थव्यवस्थेतली जे काही स्मॉल इकॉनॉमिक युनिट्स असतील, सगळे छोटे छोटे घटक, आर्थिक घटक, या घटकांचा एक विश्लेषणात्मक अभ्यास करण्याची पद्धती म्हणजे सुद्धा मायक्रो इकॉनॉमिक्स. मीन्स it is nothing but it is the analytical study of the small economic units in the economy also. Number 8, it is based on certain ceteris paribus assumption, that is other things remaining same. Here we are going to study only particular part of the economy. It means that at that time we are going to consider other things are remaining the same or other things being equal असं आपण गृहीत धरतो. सेट्रिस पॅराबस म्हणजे आपण काही गोष्टी
ॲज्युम करतो या ठिकाणी. का करावं लागतं या ठिकाणी? बिकॉज वी आर गोइंग टू स्टडी द सिंगल पार्ट ऑफ द युनिट ऑफ द इकॉनॉमी. ॲट दॅट टाईम वी आर कन्सिडरिंग देअर ऑल पार्ट्स ऑफ द इकॉनॉमी आर बीइंग कॉन्स्टंट, आर रिमेनिंग द सेम. इतर परिस्थिती कायम असताना, असं आपण जेव्हा जेव्हा थेरीमध्ये म्हणतो त्याचा अर्थ काय असतो? अदर थिंग्स रिमेनिंग द सेम. असं असताना जर असं झालं तर असं होईल. इट मीन्स दॅट other things remaining same or other factors to be constant, this assumption is there under the study, because here only one part we are going to study and other parts are considered as remain same or to be constant. That's why nothing else. Number 9, it is the study of particular firm, एका विशिष्ट फर्मचा अभ्यास. अ पर्टिक्युलर हाऊसहोल्ड, एका विशिष्ट कुटुंबाचा. अ पर्टिक्युलर प्रोडक्ट, एका विशिष्ट उत्पादनाचा. अ पर्टिक्युलर प्रोडक्ट प्राइसिंग, एखाद्या उत्पादनाच्या किमतीचा. अ पर्टिक्युलर फॅक्टर प्राइसिंग, एखाद्या उत्पादन घटकाच्या किमतीचा आपण या ठिकाणी अभ्यास करतो, म्हणजेच ते मायक्रो इकॉनॉमिक्स आहे. अँड लास्ट वन, इट इज द स्टडी ऑफ थेरी ऑफ कन्झ्युमर्स बिहेवियर, ग्राहकाच्या वर्तनाचा अभ्यास करणारे सिद्धांत. थेरी ऑफ प्रोडक्शन, उत्पादनाचे सिद्धांत. थेरी ऑफ कॉस्ट, खर्चाचे सिद्धांत. थेरीज ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग, उत्पादन घटकाच्या उत्पादना किंमत निश्चितीचे सिद्धांत. थेरीज ऑफ फॅक्टर प्राइसिंग, उत्पादन घटकाच्या किमतीचे सिद्धांत. थेरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत इत्यादींचा आपण या ठिकाणी अभ्यास करतो. आणि हे अभ्यास करणाऱ्या ब्रँच ऑफ इकॉनॉमिक्सला काय म्हणतात? मायक्रो इकॉनॉमिक्स. मीन्स मायक्रो इकॉनॉमिक्स इज नथिंग बट इट इज द ब्रँच ऑफ इकॉनॉमिक्स विच स्टडीज द theory of consumers, theory of production, theory of cost, theory of product pricing, theory of factor pricing, theory of economic welfare and etc. and nothing else. Okay, thank you.